शिर्डीला गेल्यावर पैसे आणि वेळ वाया घालवायचा नसेल तर ही रील पटापट सेव्ह करा. तसेच तुमच्या सोबत जर वयोवृद्ध माणसे असतील ज्यांना दर्शनासाठी तासन तास भल्या मोठ्या रांगेत उभे राहायला जमत नसेल तर तुम्ही शिर्डी संस्थानाच्या वेबसाईटला जाऊन 4-5 दिवस आधीच पर हेड 200 रुपयामध्ये तुमच्या दर्शनाचा स्लॉट बुक करून ठेवू शकता. या पासमुळे तुम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून गेट नंबर 6 मधून एंट्री दिली जाते. या पासमुळे आम्हाला साईंचं दर्शन अवघ्या 20 ते 25 मिनिटातच झालं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिरात जाताना तुम्हाला चप्पल किंवा मोबाईल भरमसाठ पैसे देऊन इतर कुठे ठेवायची गरजच नाही. कारण शिर्डी संस्थानाने गेट नंबर 5 जवळ अगदी फ्री मध्ये चप्पल स्टँड आणि 5 रुपयामध्ये मोबाईल ठेवायची देखील सोय केलेली आहे. आणि जर तुम्ही वन डे स्टेचा जरी प्लॅन करणार असाल तर मंदिरापासून फक्त 5 मिनिटे चालत असणारा शिर्डी संस्थानाचा द्वारावती भक्ती निवास तर तुमच्यासाठी बेस्ट राहील. आम्हाला तर 5 जणांमध्ये इथे एक दिवस स्टेचा खर्च फक्त 600 रुपये आलेला, तेही 3 बेड आणि 2 एक्स्ट्रा मॅट्रेस सकट. तसेच 24 तास गरम पाणी आणि 2 वेळ जेवणाची सोय सुद्धा. इथली सर्व्हिस आणि रूम खूपच सुंदर होत्या. सो ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आत्ताच शेअर करा, म्हणजे शिर्डीला गेल्यावर त्यांचाही वेळ आणि पैसा वाचेल. तसेच दर्शन पास आणि द्वारावती भक्ती निवास बुकिंगच्या माहितीसाठी कमेंट करा श्री साईनाथ.